ढोल कैतानचा दंदनाट आणि भंडाऱ्याचे प्रचंड उधळ आणि भक्तिमय वातावरणामध्ये आरेवाडीच्या गुरुदेवाची यात्रा या ठिकाणी सुरू आहे आणि या यात्रेसंदर्भातली अधिक माहिती देण्यासाठी आता आपल्यासोबत आहेत मान्य श्री समाधान दादा कोळेकर. त्यांच्याकडून या यात्रेसंदर्भातली अधिकची माहिती आपण घेऊयात. दादा, काय सांगाल, किती वर्षांची परंपरा आहे या यात्रेला? ही शेकडो वर्षाची परंपरा आहे आणि ती वाडवडिलांपर्यंत आम्ही चालवत आलेलो आहे आणि असं आम्ही ही जपत जाणार आहे. कसं आहे, वाडवडिलांची सांभाळलेलं आहे की आम्हाला कडपर्यंत नेणं हे आमचं काम आहे आणि ते बी सगळ्यांनी साथ दिली की आणि त्याला ह्याच्यापेक्षा आम्ही काहीतरी भारी करून जावे ही आमची आई अपेक्षा. तुम्ही या यात्रेमध्ये कशा पद्धतीने सहभागी झालेले आहे? तुमचं काय कॉन्ट्रीब्युशन राहिलं आहे? म्हणजे ढोल वादनासंदर्भातलं असेल, कैतान वादनासंदर्भातलं असेल, ओव्यांच्या संदर्भातलं असेल किंवा तुम्ही अन्य मार्गाने असेल, या यात्रेमध्ये कशा पद्धतीने सहभागी झाला आहे ते सांगायचं. आता सध्या मी गुरुदेव ओविकार मंडळ आरेवाडी शाहीर कसले कोळेकरांचा मी उत्कृष्ट असा डिंबाडे आहे. त्याच्या ओवीला माझ्या शेवट असा ढोल कुणाचा लागू शकत नाही. तसा मी त्या शाहिराचं नाव साता समुद्र पार केलेला आहे आणि या बिरोबाच्या नुसता अंगारे चिमटवून आम्ही कुठं पण जातो. आम्हाला कुठे पण रात्रीच असो किंवा दिवसा असो किंवा आम्हाला कुठंच काहीच अडचण येत नाही. आम्ही त्याचं भगवंताचं नाव या अखंड साता समुद्र निर्यास काम केले. भगवंताचा आशीर्वाद असा कायमचा पाठिंबा भक्तांच्या आज्ञेला होऊ देणार आणि नवसाला पाहणार देव अशी गुरुदेवाची जगभर तुम्हाला काय अनुभव आला? ही भगवंत असा आहे, एकदा का या भगवंताच्या नावानं अंगारे चिमट सुटली किंवा एखाद्या भक्ताने एखादं नवस पूर्ण भाव म्हणून देवापेक्षा आला त्याचं भगवंताने कधी त्याला नाराज केलेला नाही. त्याच्या प्रत्येक भावनाशी भगवंतानं सगळं मान बोललेला आहे की माझा भगत काय येतोय आणि कुठल्या दृष्टीने इथं झाडपिढी येतोय किंवा काय औषध ते सगळे झाडपिढी येतात. त्यामुळं सगळ्यांचा आनंद लुटून झाडपिढी परतून जातात. त्या टायमाला भगवंत आशीर्वाद देतो की पुढल्या वर्षी त्या माणसाला इच्छा लागते की आरवडी बिरोबाईपणाचं जायचं, झाडपिढी करायचे आणि अखंड या भक्तिमय वातावरणात आनंदी राहायचं. आज विशेष करून सार्वजनिक नैवेद्य देवाला अर्पण केला जातो. काय या सार्वजनिक नैवेद्याचं महत्त्व आहे सांगा? ही पाडवा झाला की 6व्या दिवशी सगळे जगाची पोणी असतात. सगळ्या जग कर्नाटक असो, आंध्र प्रदेश असो, गोवा असो, महाराष्ट्र असो, MP असो, UP असो, सगळ्याहून गावाहून भाऊ तिथे येतात की भगवंताची बोनी येतात की 7व्या दिवशी बकरी असतात आणि 6व्या दिवशी भगवंताचा येळकराचा मान असतो की सगळं पाठ होऊन सगळ्यांनी ही ढोलाचा नाद असू द्या किंवा झाडपिढीचा नाद असू द्या, सगळ्यांनी हर तऱ्हेचे नवस असतात. नवस ही भगत इथं लढाई. निश्चितच. तर समाधान दादा हे उत्कृष्ट डिंबाडे आहेत आणि यांच्यावरती देखील मी एक बातमी केली होती, ती देखील प्रचंड वेगानं व्हायरल झाली होती. आपल्या सर्वांशी त्यांनी संवाद साधलेला आहे आणि या यात्रेमध्ये त्यांचं काय योगदान राहिलं आहे या संदर्भात देखील ते आपल्याशी बोलले आहे. त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी धन्यवाद दादा आमच्याशी बोलल्याबद्दल. यानंतर आणखीन एक समाधान कोळेकर आहे. विशेष म्हणजे ते पैलवान आहेत, इंजिनियर आहेत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या खंडाला खंडा लावून ते गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी चळवळीमध्ये देखील सक्रिय सहभागी राहिलेले आहेत. त्याचबरोबर आरेवाडी बिरोबा देवस्थान समितीचे ते माझे उपाध्यक्ष देखील आहेत. काय तर मीडिया कोऑर्डिनेशनची जबाबदारी देखील त्यांच्यावरती आहे. त्यामुळं अनेक अंगांनी महत्त्वपूर्ण असलेलं हे व्यक्तिमत्व आता आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहे. सकाळपासून त्यांची ही यात्रा यशस्वी करण्यासाठी या ठिकाणी धडपड सुरू आहे. त्यांच्याशी आपण थोडंफार या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करूया. दादा, काय सांगाल, यात्रा जी आहे ती अतिशय धडाक्यामध्ये सुरू आहे, मोठ्या आनंदाच्या वातावरणात आणि उत्साहामध्ये सुरू आहे. काय सांगाल तुम्ही? सर्वप्रथम इथं आलेल्या भावी भक्तांचं बिरोबा देवस्थान ट्रस्ट असेल, आरेवाडी ग्रामपंचायत असेल, पुजारी मंडळ असेल, याच्यातील सहर्ष स्वागत आहे. ही यात्रा गुढीपाडव्यानंतर चैत्र शुद्ध सप्तमीपर्यंत भरत असते. चैत्र शुद्ध षष्टीला आपला गोडा नैवेद्य असतो जगाचा. त्याच्या आधी 5व्या दिवशी येळाविकराचा मान असतो. 7व्या दिवशी यात्रेचा मुख्य दिवस असतो. आजचा दिवस बघितला तर आजचा यात्रेचा 6वा दिवस म्हणजे आज जगाची बोली. या बोलण्याचं वैशिष्ट्य म्हणजे जग दुनियातली भक्त महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा इतर येतात, पोळ्याचा नैवेद्य करतात, सुखादुःखाच्या गोष्टी सांगतात, तुझं काय चाललंय, माझं काय चाललंय असे करतात. जात धर्म भक्त ह्याच्या पलीकडे जाऊन झाडाखाली बसून गरीबाचा गरीब असेल तिथंच बसणार, श्रीमंताचा श्रीमंत असणार तिथंच बसणार, बैलगाडीवाला सुद्धा जमिनीवर झाडाखाली लिंबाच्या बसून जेवण करणार आणि श्रीमंत आलेला सुद्धा तिथेच जेवण करणार. असा हा जगाची म्हणजे
प्रतीक असलेला आजचा हा दिवस आहे. दादा, चौपाळ्यावरती श्रीफळ वाढवण्यासाठी या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावरती गर्दी झालेली आहे. काय आहे या चौपाळ्याचं गुरुदेवाच्या दरबारामधलं महत्त्व जरा सांगा. विशेष म्हणजे आपण प्रत्येक देव बघतो की आपण बिरुदेव हा शिवशंकराचा अवतार आहे आणि शिवशंकर म्हटलं की त्याचं वाहन नंदी आलं. आपल्या बिरुदेवाच्या चौपाळ्यावरती घोडा आहे. बिरुदेव हा मेंढ्या ज्या असतात त्या मेंढ्यांचं रक्षण करता देव आहे. मेंढ्या असतील, शेळ्या मेंढ्यांचं रक्षण करता, पालन करता, त्यांचा पोषण करता हा देव. त्याचेच अनेक चित्र आहेत. घोडा असतील, शिवपिंड आहे तिथं आणि तिथं श्रीफळ प्रत्येक परमेश्वराच्या दरबारी आपण श्री प्लस फळ म्हणजे श्रीफळ वाढवलं जातं. श्रीफळ वाढवून आपण प्रत्येक शुभकार्याची सुरुवात केली जाते. गुरुदेवाच्या दरबारात अनेक लोक इथं मागण्या घालतात. काही जणांची साखर पूर्ण झालेली असतात. परमेश्वर माझ्या नवसाला पावलाय म्हणून हे श्रीफळ वाढवलं जातं. पण अनेक जण इथून काय आपल्या चांगल्या कामाची सुरुवातही करली जातात, जी की बिरोबाला श्रीफळ वाढवून माझ्या कामाची सुरुवात करतो. मग कोण गाडी घेत असेल, कोण बैल घेत असेल, कोण घोडं घेत असेल, कोण शेळ्या मेंढ्या पालन करतील, कोण उद्योग व्यवसायामध्ये भरारी घेत असेल. इथून हे श्रीफळ वाढवून माझ्या परमेश्वराच्या चरणी अमृत कलश करून इथून हे श्रीफळ वाढवून कार्याची सुरुवातही केली जाते. त्याशिवाय दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज सार्वजनिक नैवेद्य जो आहे तो या ठिकाणी गुरुदेवाला गोडा नैवेद्य दाखवला जातो. गोडा सार्वजनिक नैवेद्य आणि उद्या देखील एक सार्वजनिक नैवेद्य जो आहे तो खरा नैवेद्य दाखवला जातो. तो नैवेद्य कोणाला दाखवला जातो, त्यामागची सत्यकथा काय ते सांगायला. आता आध्यात्मिक दृष्टिकोनातून सांगायला पाहिजे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर सांगायला गेलं तर दोन्ही प्रकारे आपण सांगायला पाहिजे. असे एक एक गुरुदेव हा लिंगायत आहे. गुरुदेवाला कोणताही मांसाहार चालत नाही. पण गुरुदेवाचा शिष्य जो की गुरुदेवाला त्याने कित्येक वर्ष सेवा केली असं आम्ही ओवीच्या माध्यमातून मौखिक रूपात असं ऐकलं जातं की गुरुदेव जेव्हा भटकंती करत होते, गुरुदेवाला जेव्हा ठिकाण शोधायचं होतं त्यावेळेस 9 खंडाची 10वी कल्पना गुरुदेवानं सर्व पालखी घातली. डालगावच्या डोंगरावर झाले आणि 3 गावच्या शिवला, 4 गावच्या मधाला, मागमोर तरटीला, दोन्ही बाजूला असणाऱ्या लळेला आणि वारुळाच्या मखराला त्या आरेवाडीचं गाव जे वन होतं ते गुरुदेवाच्या नजरेस पडलं आणि तिथली जागा देवाच्या मनाला आली आणि देवानं इथं वास्तव मांडलं. इथं देवानं स्थान मांडलं आणि आरेवाडीच्या नगरीला एक गुरुदेवाचा वरहास्त लाभला. विशेष सांगायचं म्हणजे त्या सूर्यावशीत हा देवाचा शिष्य अतिशय भोळाबाबडा भक्त देवऋषी त्यांनी अत्यंत प्रामाणिक सेवा केली. त्यालाच हा मान म्हणून बकऱ्याचा नैवेद्य त्याला दाखवला जातो. गुरुदेवाला हा सार्वजनिक गोडा नैवेद्य दाखवतो. गुरुदेवाला मटण खाऊन सुद्धा आतमध्ये जात नाही, प्रवेश केला जात नाही. उद्याच्या दिवसभरातले धार्मिक कार्यक्रम काय काय असतात मंदिरामध्ये? उद्याचा धार्मिक म्हणजे सर्व पुजारी मंडळ असतील त्याच्यानंतर नैवेद्य आपली भक्त आलेले असतात. पुजाऱ्याशिवाय नैवेद्य कुठलाही भक्त स्वतः लावत नाही. इतकं महत्त्व पुजाऱ्यांना दिलं आणि पुजारी त्यांची सेवा तितक्याच भक्तांची अविरतपणे आणि मनोभावे करतात. उद्याचा कार्यक्रम म्हणजे उद्या दिवसभर ढोल कैताळ सगळ्या निशाण भक्तगण आलेला असतात. देवाला साकडं घालतात. कोणाचं दंडस्थान असतं. दंडस्थान म्हणजे एवढं ऊन आहे, आपण बघतो किती तर टेम्परेचर आहे. या टेम्परेचरमध्ये सुद्धा ओल्या पद्धतीनं आंघोळी करणे आणि देवाला पूर्णपणे साष्टांग नमस्कार करणे अशा पद्धतीनं 500-700 मीटरचा देवाला त्याला येडा घालून महिला असतील, पालक असतील, बुजुर्ग असतील, वयोवृद्ध असतील, सगळी जे की जसं जमत तसं परमेश्वराला साकडं घालतात. हा एक त्याच्यामध्ये आहे. पोरं येऊन निशाण लावलं जातं. निशाणे एकतेचं समतेचं आणि एखादी आपण पार केल्यानंतर ते निशाण पडकवलं जातं. देवाला साकडं घातल्यानंतर देवा माझं नवच जे होतं ते आज मी तुला पूर्णपणे केलेलं आहे, माझी गोळी भक्ती मानून घे म्हणून ते निशाणसुद्धा मोरं इथं ठेवलं जातं. त्याच्यानंतर बघितलं तर सायंकाळी आमच्यातले जे कैपत नृत्य करणार असतात 7,000 गजनृत्य आहे ते गजनृत्य पूर्ण रात्रभर केलं जातं. आमच्या वैशिष्ट्य म्हणजे इथल्या पुजारी लोकांचं असेल 50 ते 60 लाकडी कडी म्हणतो. आधुनिकता जग आहे, कॅम्प्युटर आहे, अनेक ठिकाणी माणसं सुकाळ झालेले आहे, पत्र्याचं ढोल वापरलं जातं. पण आमच्या इथं संपूर्ण लाकडी ढोल असतो. रात्रभर तरुण मुलंही असतील, 25-30 वर्षाचे असतील, 50-60 वर्षाचे बुजुर्ग असतील, अगदी 60-65 वर्षाचे सुद्धा असतील, ते 20-30 किलोचं लाकडी कडक कमरेला बांधून घोंगडा अडकावून रात्रभर ते वाजवत असतात. पण त्यांच्या मनामध्ये असेल, त्यांच्या चेहऱ्यावरती असेल कुठलंच काळजी असेल किंवा कुठलंच दुःख असेल, कुठला ताणतणाव दिसत नाही. एवढा बुजुर्ग माणूस सुद्धा जर आज एवढ्या डोलानं जोशानं ढोल वाजवतोय म्हणजे नक्कीच बिरोबा आमचा प्रसन्न आहे. बिरोबाचीच ताकद त्यांना आहे. हा सर्व
जो काय धार्मिक कार्यक्रम आहे तो माझ्या काशीलिंगाच्या दरबारात पार पडला जातो. तदनंतर शंकर पार्वतीचा खेळ म्हणलं जातं. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे डोक्यावरती भरलेला तांब्या घेतला जातो, ढोलाच्या तालावरती कैताळाच्या बोलावरती नृत्य केलं जातं. ते नृत्य एवढ्या पारंगतपणे केलं जातं की ते नृत्य करताना त्या डोक्यावरच्या तांब्यातलं पाणी कसुबर सुद्धा हलत नाही, एवढं महत्त्व आहे. आणि माझा साक्षात विरोबाच भक्तांना त्याच्या विविध रूपातनं आपली कला दाखवत असतो आणि आशीर्वाद देत असतो. निश्चितच तुम्ही म्हणालात की देवाला फार मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी फक्त साकडे घालतात. हा देव नवसाला पावतो म्हणून संपूर्ण जग प्रसिद्ध आहे. काय सांगाल? विशेष म्हणजे जास्त करून बघितलं जातं की परमेश्वराला माझ्या सर्व समाजातील लोक येतात. धनगर समाजाची काशी म्हणलं जातं, पण अलीकडच्या काळामध्ये विविध समाजातील लोक इथे येते. ते प्रत्येकाला काशीने पावतो. पावण्याचं सांगायचं म्हणजे एक उदाहरण सांगतो जे की समोर घडलेलं आहे आमच्या, की एका व्यक्तीला डॉक्टरांनी सांगितलं की तू थोडे दिवस जगणार, त्याची शारीरिक बाधा असेल काही एक असेल त्याला, तो जगू शकत नाही. त्यानं सांगितलं की तो धुळे जिल्ह्यातला होता. त्यानं सांगितलं की माझं मरण जर येत असेल तर माझ्या काशीलिंगाच्या दरबारात यावं. आणि डॉक्टरांनी त्याला महिना 2 महिन्याची फक्त आयुष्य त्याची गॅरंटी दिली होती. आणि तो माणूस इथं आला 2 महिन्यात सांगला की माझ्या काशीलिंगाच्या दरबारात माझ्या चरणाशी त्याची जी काही सेवा असेल ती करतो. इथं आला त्याला 6 महिना झाडपिढी केली. त्याच्या घशाखाली पाण्याशिवाय काही जात झूस सगळा पाजत होते. पण तो माणूस इथं आल्यानंतर 15 दिवसानंतर भाजी भाकरी असेल, चपाती असेल, जे काय परमेश्वरच्या दरबारात मिळतंय ते खाल्लं. आज गेली 3 वर्ष झालं तो 100च्या वर मीटर लागतोय. आख्यायिका सांगत नाही, वास्तविक बोलतोय, अकोल्याचा हाल बोलतोय आणि समोर घडलेला प्रसंग सांगतोय की एवढा माझा काश्मीर पावसाळा. जर तुम्ही इतरांविषयी द्वेष न बाळगता जर म्हणता की तेव्हा माझ्या शेजारच्याचं, माझ्या भावाचं, माझ्या बहिणीचं आधी चांगलं कर आणि त्यांच्यानंतर त्यांच्या बैलखांद्याला लागून असेल, त्यांच्या बरोबर असेल माझं चांगलं कर. जर ही जर भावना तुम्ही करून जर येता आला तर माझा काशीलिंग देव तुम्हाला पावलीचे राहणार नाही. नक्की मी सांगतो, माझ्यापासून सांगतो. तर हे वन्यप्राणी श्री समाधान कोळेकरांनी यांनी सांगितलेलं आहे की गुरुदेव भक्तांच्या हाकेला ओढ येतो आणि नवसाला पावतो. अनेकांना संकट काळामध्ये तो मदत करतो आणि त्यांच्या अडीअडचणी सोडतो. म्हणून तर बिरोबा हे जागृत देवस्थान आहे आणि जगाच्या पाठीवरती गुरुदेवाची ख्याती वाढतच चाललेली आहे. सर्वतच गुरुदेवाची यात्रा देखील दरवर्षीप्रमाणे मोठ्या प्रमाणावरती भरत आहे. माझ्या देखील तुम्हाला नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे की तुम्ही देखील तुमच्या आयुष्यामध्ये किंवा एकदा तरी आरेवाडीला यावं आणि गुरुदेवाच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन जावं आणि विशेष करून यात्रेला यावं. धन्यवाद. आपला मित्र, आपला कार्यक्रम अमोल पांढरे. जय महाराज, जय